नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धक्कादायक। शहाद्यात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। प्रवक्ता अकॅडमी तील प्रकाराप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नमस्कार। विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावे अशा शैक्षणिक संस्थेतच एका नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना शहादा शहरात घडली आहे। येथील प्रवक्ता अकॅडमीमधील शिक्षक योगेश अरुण शेंडे याने हे कृत्य केले असून त्याच्यावर शहादा पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक योगेश शेंडे याने पीडित मुलीला स्पेलिंग पाठांतर करून घ्यायचे आहे असे सांगून विश्वासात घेतले। अभ्यासाच्या बहाण्याने त्याने मुलीला अकॅडमीच्या ऑफिसमध्ये बोलावले। तिथे कोणीही नसल्याचा फायदा घेत त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि तिला अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले। संबंधित विद्यार्थिनीने या कृत्याला कडाडून विरोध केला आणि तिथून पळ काढल्याने तिची सुटका झाली। त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। पीडित मुलीच्या तक्रारीवरून शहादा पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत। आरोपी शिक्षक योगेश शेंडे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74 आणि 75(1), 75(2), 76, 78, पोक्सो कायदा कलम 8, 12, अल्पवयीन मुलांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार स्वतः या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।